अमेरिकेने पुन्हा भारतावर टॅरिफ लादलाय, पण यावेळेस अमेरिकेने भारतावर थेट 126% टॅरिफ लावलाय। नक्की का लावलाय एवढा मोठा टॅरिफ सांगते, पण त्याआधी आम्हाला नक्की फॉलो करा, कारण देश विदेशातील सर्व महत्त्वाचे अपडेट्स आम्हीच तुम्हाला देत असतो। तर अमेरिकन सुप्रीम कोर्टाने डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफचा निर्णय बेकायदेशीर ठरवला होता, पण पराभवानंतर ट्रम्प कमालीचे आक्रमक झाले असून त्यांनी थेट कायद्याचा वापर करत सौर उत्पादनांवर हा मोठा कर लादलाय। भारत, इंडोनेशिया आणि लाओस या देशांना यात टार्गेट करण्यात आले। भारतावर 126% तर इंडोनेशियावर 143% हे शुल्क असेल। अमेरिकेच्या मते भारतीय निर्यातदारांना मिळणाऱ्या सरकारी सबसिडीमुळे ते तिथल्या स्थानिक कंपन्यांपेक्षा स्वस्त दरात माल विकत होते। आपल्या देशांतर्गत कंपन्यांना वाचवण्यासाठी ट्रम्प प्रशासनाने हे पाऊल उचललंय। याचा मोठा फटका भारतीय सौर ऊर्जा क्षेत्राला बसणार आहे। 2024 मध्ये भारताने अमेरिकेला सुमारे $792 दशलक्ष निर्यात केली होती। आता या कंपन्यांच्या शेअर्समध्ये घसरण होण्याची दाट शक्यता आहे। ट्रम्प यांनी हा टॅरिफ 150 दिवसांसाठी लावला असून पुढे ते सुरू ठेवायचा की नाही याचा निर्णय अमेरिकन काँग्रेस घेईल। अमेरिकेच्या या टॅरिफबद्दल तुम्हाला काय वाटतं? तुमचं मत आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि अशाच अपडेट्ससाठी थोडक्यातला नक्की फॉलो करा। बातमी म्हणजे थोडक्यात।